मात्र सुरुवातीला एक बातमी आहे, दुर्घटनेविषयी मोठी बातमी आहे। देवकुंड धबधब्यावर 2 पर्यटक बुडालेले आहेत। पुण्यातील हे 2 पर्यटक बुडाल्याची माहिती समोर आलेली आहे। अनेक ठिकाणी धबधब्यांवर धोकादायक ठिकाणी जाऊ नका असं वारंवार आवाहन केलं जातं, तरी देखील पर्यटक धाडस करतात। आपण बघतो की देवकुंड धबधब्यावर 2 पर्यटक बुडाल्याची माहिती समोर आलेली आहे। आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांच्याकडून। सचिन, या पर्यटकांची काही माहिती मिळाली आहे का? शोध कार्य सुरू आहे का? अद्यापही शोधकार्य सुरू झालं नाही, कारण देवकुंड धबधबा प्रचंड डोंगराळ भागात आहे आणि साधारणतः 7 किलोमीटरचा ट्रेक आहे करावा लागतो। आता दुपारी काही वेळापूर्वी बातमी समजली आहे की देवकुंड मध्ये 2 पर्यटक बुडाले आणि त्यानंतर आता जे पोलीस पथकाला समजलेलं आहे, पोलीस पथकांमार्फत जे शोध कार्य करणारे पथक आहेत, रेस्क्यू टीम आहेत, त्यांना देखील सांगण्यात पाचारण करण्यात आलेलं आहे। आपण जर का पाहिलं तर उद्या सकाळी प्रत्यक्षात शोध कार्य सुरू होईल, कारण देवकुंडच्या धबधब्याच्या पाण्याचा अंदाज आणि खोलीचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे मोठ्या दुर्घटना घडण्याची भीती असते। त्यामुळे काही वेळात निर्णय घेतला जाईल। पोलीस पथक जागेवर पोहोचत आहे। आपण जर काही वेगळी परिस्थिती पाहिली तर हे जे पर्यटक आहेत ते पुण्यावरून आले होते। रायगड जिल्ह्यामध्ये धबधब्यांना बंदी आहे, तरी देखील पोलिसांची नजर चुकून हे पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी गेलेले आपल्या असल्याची माहिती मिळते। सचिन, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। पावसाळी पर्यटन करताना धोकादायक ठिकाणी जाऊ नये असं आवाहन आता प्रशासनाने केलेलं आहे।